नमस्कार. आपण पाहत आहात संगनायक न्यूज. आज आपण पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात आलेलो आहोत. दौंड तहसील कचेरीसमोर स्वामी चिंचोलीचे स्थानिक नागरिक मुकुंदराव वेताळ गेली 4 दिवस झालं या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले आहेत. तर हे उपोषण कशासाठी आहे, वेताळ साहेब या ठिकाणी उपोषणाला का बसलेले आहेत, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. तर वेताळ साहेब, आपण 4 दिवस झालं उपोषण करताय, तर हे उपोषण आपण का करतायत ते सांगा. नमस्कार, माझं नाव मुकुंद गोविंद वेताळ. तर मी 30/12/24ला ग्रामपंचायतला एक अर्ज दिला की संबंधित व्यक्ती घरकुल लाभार्थी माझ्या जागेत एक 3-3.5 फूट आलेला आहे. मग सर मी अर्ज दिला. त्याच्यानंतर ग्रामपंचायतने मला 16/4/2025ला एक नोटीस दिलं की तुम्ही तिथं ग्रामपंचायतमध्ये काय तुमचे पुरावे असतील ते घेऊन हजर राहा तिथं. आम्ही गेलो. माझा ग्रामपंचायतचा 8चा उतारा नेला. मी माझं दाखवलं सगळं, माझा जबाब दिला. मग जो घरकुल लाभार्थी सोमनाथ वेताळ त्यांनी स्पष्ट तिथं असा जबाब दिला की माझ्याकडं स्वमालकीचा कुठलाही पुरावा नाही, मी गायरान जागेत घरकुल बांधतोय. आणि मग त्याच्यानंतर मी BDO साहेबांना भेटलो. BDO साहेबांना भेटल्यावर ते सगळं दाखवलं. तर BDO साहेबांनी एक पत्र काढलं की संबंधित लाभार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. 19/5/2025ला पत्र काढलेलं आहे त्यांनी. तर त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर परत दुसरं काढलं की 5/6ला, त्याच्यावर बी कारवाई झाली नाही. तर ते ग्रामसेवक आणि सरपंच हे इथपर्यंत कुठलं प्रकरण येऊन देत नाही पंचायत समितीपर्यंत. हे खालच्या पातळीवर दाबल्या जातं. तर ह्याच्या संदर्भात मला पुढं न्याय मिळण्यात यावा आणि माझी जागा खुली करून ज्यांनी मला एक 6 महिने त्रास दिला त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, एवढीच माझी शासनाकडनं आणि तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा, चॅनलकडनं. या उपोषणाच्या माध्यमातून आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या कोणत्या आहेत? सरपंच, ग्रामसेवक ह्यांनी फसवणूक केलेली सगळ्यांची, पंचायत समितीची बी केली, माझी केली आणि लाभार्थ्याकडनं आर्थिक लाभ घेतलेला आहे. त्याच्यामुळे ह्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन चौकशी, वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावं. आणि दुसरी मागणी, घरकुल लाभार्थ्यांनी जे काय फसवणूक केली शासनाची त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आरक्षण आमच्या गावात महिलेला पडलेलं आहे आणि तिथं सरपंचाचेच घरातले नातेवाईक लुडबुड करतात. तर ह्याला शासनाने एक असा चपराक बसावं की जेणेकरून तिथं ते आलेच नाही पाहिजे. सरपंचाच्या जे घरातले नवरा म्हणा, दीर म्हणा, कुणीच यावं नाही. जर बाई सरपंच तर घरातल्यांचं तिथं काम काय, आणि ते ग्रामस्थांना नाहक असं अपमानित करतात. तर ह्याच्यावर एक चपराक बसावं शासनाला, एवढी माझी नम्र विनंती आहे. उपोषणाच्या माध्यमातून आपल्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आपली भूमिका काय असणार? मी जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इथनं उठणार नाही. भले माझं काही झालं तरी हरकत नाही. का तर मी न्याय मागतोय आणि न्याय मागायला ह्याच्या पलीकडे मला दुसरं म्हणजे एक सक्षम हेच नाही की ह्याचे मरेपर्यंत मी इथनं उठणार नाही. मला न्याय जोर भेटत नाही तोवर. 6 दिवस झाले कुणी इथं भेटायसुद्धा या नाही. सगळी उडवडूरची उत्तरं देतात. शासनाला व तुमच्या चॅनलमार्फत मी विनंती करतो की मला तुम्ही न्याय द्यावा आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मी काही इथनं उठणार नाही. पण गेली 4 दिवस झालं उपोषण करताय, तर या ठिकाणी शासन प्रशासनाने आपल्या उपोषणाची दखल घेतलेली आहे का, किंवा काय अधिकारी तुम्हाला भेटायला आलेत का? पंचायत समितीतले एक जंजिरे साहेब आहेत, ते 2दा आलेले आहेत आणि त्यांच्या संग एक मॅडम होत्या. तर ते कोण, त्यांचं नाव काय मला माहीत नाही. आणि काल ग्रामसेविका मॅडम आल्या, तर ती तर काय कुठल्या तालात होते, माझ्या पोराला दमदाटी करायला लागली. तुझा संबंध नाही म्हणले बोलायचा, मी उपोषण करतायला भेटायला. तर मी त्यांना हात जोडलं, मॅडम तुम्ही जर माझ्या मुलाला जर ही असं बोलत असाल आणि तुम्ही एक 6 जण घेऊन आला माझ्या संग बोलायला, मग ते जर बोलत असतील तर माझा मुलगा बोलायला काय हरकत नाही मध्ये. तर मला तुमच्या संग बोलायची इच्छा नाही, तुम्ही येऊ शकता म्हणलं. उपोषणाच्या माध्यमातून दौंडचे जे विद्यमान तहसीलदार आहेत यांना आपण उपोषणाच्या माध्यमातून कोणता इशारा द्याल? तर त्यांना माझं एवढीच विनंती आहे की त्यांचं लाभार्थ्याचं म्हणणं काय की घरकुल मी गायरान जागेत बांधतोय, त्याचा जबाब आहे तसा, तर त्याच्यावर साहेबांनी लगेच कारवाई करायला पाहिजे ना. लगेच त्याच्या आणि त्याच्या वडिलाच्या नावावर 7 प्रॉपर्टी आहेत, ग्रामपंचायतच्या बी आहेत आणि 7/12 स्वरूपात बी आहे आणि ते करोडच्या किमतीच्या उतार आहेत. त्याच्यात एक चुलत भावानी प्रॉपर्टी विकली 1.5 कोटीला, 1,30,00,000ला व्यवहार झाला त्याच्यात बांधा शेजारी, आणि ह्या माणसाला तिथं घरकुल दिलेलं आहे. तर हे सरळ शासनाची फसवणूक आहे. आणि तहसीलदार साहेबाला एक विनंती आहे की जर त्याचा जबाब जर तसा आहे तर त्याच्यावर कारवाई होणे एक स्वाभाविक आहे, कारवाईच व्हावं जबाबानुसार.